एका भयानक रात्रीचं रहस्य. शेवटची बस. पण ही बस कुठेही थांबत नाही आणि उतरणारा परत कधी दिसत नाही. जयदीप कामावरून उशिराने निघाला. स्टेशन गाठेपर्यंत वेळ झाला आणि शेवटची बस 11:45ला थांबलेली दिसली. थांबा थांबा, मला हिंगणे गावात जायचंय, तेवढ्यात कंडक्टर म्हणाला. बस फक्त एकदाच थांबते साहेब, तुम्ही सुदैवी आहात. जयदीप बसमध्ये चढतो, पण आत बघतो फक्त 4 ते 5 प्रवासी. सगळे शांत, चेहऱ्यावर काहीच भाव नाही. बस सुरू होते. बाहेर गडद धुके आणि आत थंडी वाढलेली. पण कोणताच आवाज नाही. ना मोबाईल, ना कुजबूज. कसली तरी अजब शांतता आहे. तो शेजारच्या प्रवाशाशी बोलायचा प्रयत्न करतो, पण ते फक्त बघत राहतात, बोलत नाहीत, डोळे न हलता. बस एका टोकाच्या रस्त्यावरून जाते. कोणतीही ओळखीची जागा नाही. तेव्हा जयदीप म्हणतो, हा रस्ता हिंगणे गावाला नाही वाटत. कंडक्टर हसत म्हणतात, हिंगणे गाव? साहेब, ही बस तिकडे जातच नाही. जयदीप घाबरून विचारतो, पण तुम्हीच म्हणालात ना ही शेवटची बस हिंगणे गावची आहे? तेव्हा कंडक्टर म्हणतो, हो, जे शेवटचं असतं ते कुठेतरी थांबतं, पण हिंगणे गावसारख्या ठिकाणी नाही. अचानक बसमध्ये लावलेल्या एका आरशावर जयदीपचं लक्ष जातं. जयदीप आरशात बघतो, पण आरशात फक्त तोच दिसतो. बसमधले इतर प्रवासी, कोणाचंही प्रतिबिंब दिसत नाही. आणि अचानक एका स्त्रीचा आवाज कुजबुजू लागतो, तुला यायचं नव्हतं? बस एका पुलाजवळ थांबते. आजूबाजूला गडद अंधार, पाणी आणि धुके. इतक्यात कंडक्टर म्हणतो, उतरा साहेब, इथूनच पुढे जायचं. तेव्हा जयदीप म्हणतो, पण हिंगणे गाव कुठे आहे? हे तर आपण नदीच्या बाजूला थांबलो आहोत. तेव्हा कंडक्टर गंभीर हास्य देत म्हणतो, तुम्ही मरणार होतात त्या अपघातात, पण तुम्ही थोडे उशिराने मेलात. आता ही बस तुम्हाला घेऊन आली आहे. इथे उतरणं म्हणजे परतीचा रस्ता नाही. आणि बस पुढे निघून जाते. जयदीप चिडचिड करत मागे वळून पाहतो आणि त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कारण ज्या पुलाजवळून बस आली त्या पुलाजवळ जयदीपचा अपघात झालेला आहे आणि त्याचं मृत शरीर जमिनीवर पडलेलं आहे. आणि आजूबाजूला गावातले लोक जमलेले आहेत. तेवढ्यात कंडक्टरचा शेवटचा आवाज जयदीपच्या कानांवर पडतो, पुढच्या प्रवासासाठी आता एक जागा मोकळी झाली आहे.